विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरून चर्चा होण्याची शक्यता. नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सोडून भुजबळ नाशिककडे. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून ते कोणता निर्णय घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष. मंत्रिमंडळ विस्तार होऊन उलटले 24 तास. अजूनही मंत्री खात्यांच्या प्रतीक्षेत. तिन्ही नेते वेगवेगळ्या ठिकाणी. बैठक होणार कधी? विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर. नागपुरात रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत आज काँग्रेस आमदारांची बैठक, तर पराभूत उमेदवारांशीही साधणार संवाद. मनोज जरांगे पाटील आज पुन्हा मैदानात. आज सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची करणार घोषणा. अंतरवाली सराटीत होणार महत्त्वपूर्ण बैठक. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी. शरद पवार पक्षानं केलेल्या याचिकेवर कोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे होणार सुनावणी. वन नेशन वन इलेक्शन विधेयक आज लोकसभेत होणार सादर. भाजपकडून खासदारांना व्हीप जारी, तर विरोधकांकडून जोरदार विरोधाची शक्यता. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राची सुरुवातच एका मोठ्या बातमीनं करतोय. खरं तर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस बीडमधील सरपंच हत्या आणि परभणी संविधानाच्या प्रतीच्या विटंबनेनंतर उसळलेला हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणावरून गाजण्याची चिन्हे. या दोन्ही विषयांवर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केलेली आहे, तर सरकार या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे. तर आज विरोधक पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना घेण्याच्या तयारीत आहेत. सरकारकडून मात्र चर्चेची तयारी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या. सुरुवात करूयात. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडून 24 तास उलटून गेलेत, मात्र अद्यापही खातेवाटपाचा काहीच पत्ता नाहीये. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापही बैठक झालेली नाही आणि त्यामुळे सर्व मंत्री शपथ घेऊनही बिनखात्याचेच आहेत. मंत्रिपद नाकारल्यानंतर छगन भुजबळ नाराज आहेत. दरम्यान येवला लासलगावला जाऊन लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय ठरवणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पुन्हा अधिवेशनाला जाणार नसल्याचंही ते म्हटलंय. नाराज असलेले छगन भुजबळ कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजता नाशिकमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी भुजबळ मेळाव्यामध्ये काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. शरद पवारांच्या सांगण्यावरून अजित पवारांनी भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केलाय. भुजबळ आणि पडळकरांना कॅबिनेटमध्ये न घेतल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून सामूहिक मुंडन करून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला. छगन भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यानं भुजबळ समर्थक आक्रमक झाले. मंत्रिमंडळात माझं नाव होतं असं मला सांगण्यात आलं होतं, मात्र दुसऱ्या दिवशी माझं नाव यादीमध्ये नव्हतं. त्यामुळे असं काय झालं आणि माझं नाव कुणी कापलं हे मला माहिती नाही असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. मंत्रिपदासाठी माझं नाव आहे असं सांगण्यात आलं, मात्र माझं नाव मंत्रिमंडळात नव्हतं. मी दिल्लीमध्ये जात नाही, त्यामुळे माझं नाव कुणी कापलं हे फडणवीस किंवा बावनकुळे सांगतील असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवारांनी केलं. सुधीर मुनगंटीवारांनी नाराजीच्या चर्चांवर असलेलं मौन अखेर सोडलंय. मी नाराज नाही, मात्र ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांना सुद्धा मंत्रिपद दिलं असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षरित्या नारायण राणेंवर निशाणा साधलाय. परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ आज विक्रोळी बंदची हाक देण्यात आलेली आहे. त्यामुळे कडकडीत बंद पाळण्याचं आवाहन भीम सैनिकांनी सर्व दुकानदारांना केलं. पंतप्रधान संग्रहालय आणि वाचनालय सोसायटीच्या एका सदस्यानं नेहरूंची पत्र परत करण्यासाठी राहुल गांधींना पत्र लिहिलंय. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित कागदपत्र परत द्यावीत अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
राज्यात केवळ 6 व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत. विदर्भात वाघांची वाढलेली संख्या पाहता मध्य प्रदेश या राज्याप्रमाणे महाराष्ट्रात आणखी 2 व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती होणं काळाची गरज आहे. मात्र याबाबत वन विभाग प्रयत्नशील दिसून येत नाही. आता एक मोठी बातमी. नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन खरं तर सुरू आहे. काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि त्याच संदर्भातली एक मोठी बातमी. अधिवेशन सोडून भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर निघालेले आहेत. नाशिकसाठी ते रवाना झालेत. आज ते कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार असल्याचं कळतंय. तर ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी देखील घेणार आहेत. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून ते कोणता निर्णय घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. येवला, लासलगाव इथे जाईन आणि कार्यकर्त्यांना भेटेन, त्यांच्याशी बोलून मग काय ते ठरवेन असं भुजबळांनी सांगितलंय. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना भेटेन, नाशिकमधल्या कार्यकर्त्यांना भेटेन आणि अन्य जिल्ह्यांमधील देखील लोकांशी बोलेन. त्यानंतर काय करायचं ते ठरवेन असं भुजबळ म्हटलेले आहेत. मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानं भुजबळ नाराज आहेत आणि त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू आहेत. त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली आहे. मात्र भुजबळ राज्यसभेवर जाण्यास तयार नाहीये. मंत्रिमंडळाचा विस्तार होताच महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विधानसभेत या संदर्भात पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. विधानसभेत पुरवणी मागण्या मांडण्यात आल्यात आणि यामध्ये एकूण 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्यात. त्यात मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3,050 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ॲग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून कृषी विभागाचा डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जातो. आजपासून या योजनेला सुरुवात झाली असून 31 डिसेंबरपर्यंत ग्रामसभांसोबत शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचा भाव 282 रुपयांनी कमी होऊन 76,640 रुपये तर चांदीचा दर 89,250 रुपयांवर गेलाय. चांदीच्या दरात एकूण 726 रुपयांची घट झाली आहे. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसाला संपत्ती दिली जाते. मात्र ही प्रक्रिया गुंतागुंतीची असल्यानं त्यांची माहिती डिजी लॉकरमध्ये सेव्ह करण्याचा प्रस्ताव सेबीनं मांडलाय. जाड धातूपासून बनवलेली 5 रुपयांची नाणी बाजारातून हळूहळू काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही नाणी ब्लेड बनवण्यासाठी वापरली जात असल्याचं समोर आलंय. एका नाण्यापासून 4 ते 5 ब्लेड बनवता येतात. त्यामुळे सरकारला आर्थिक फटका बसतो. नवीन वर्षापासून जुन्या वाहनांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या जुन्या वाहनांच्या विक्रीवर 18% जीएसटी वाढवला जाण्याची शक्यता आहे. नागपुरात विदर्भवाद्यांनी धरणे आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत विदर्भ वेगळा होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा देण्यात आलाय. वाढवण बंदर महामार्ग भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांनी विरोध केलाय. बंदर विरोधात स्थानिक शेतकऱ्यांसह काही संघटना आक्रमक झाल्यात. काम रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पालघरच्या जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यात 16 ते 20 डिसेंबरपर्यंत कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबवली जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आरोग्य अधिकाऱ्यांकडून हर घर सर्वेक्षण अभियानांतर्गत सर्वेक्षण केलं जाणार आहे. माळशिरसच्या चौंडेश्वर वाडी ग्रामपंचायतनं सरकारला निवेदन देत चक्क हेलिकॉप्टर देण्याची मागणी केली आहे. गेल्या 70 वर्षांपासून रस्त्यांची मागणी पूर्ण होत नसल्यानं ग्रामपंचायतनं हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. रावेरमध्ये मागील 186 वर्षांपासून दत्त जयंतीनिमित्त रथोत्सवाचं आयोजन केलं जातं. यावर्षी रथ ओढण्याचा मान महिलांना देण्यात आलाय. यावेळी रथावर रेवड्यांची उधळण करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष करण्यात आला. कोकणात भात कापणी झाल्यानंतर जमिनीची मशागत करून पावटा, तूर आणि कुळीथ याचं पीक घेतलं जातं. यंदा या पिकांच्या रोपांची वाढ चांगली झाल्यानं शेतकरी सुखावले. रामपूर गुडेफाटा इथे एका अज्ञातानं माळरानाला आग लावली आणि यामुळे शेतातील शेकडो एकरावरील गवत जळून खाक झाले. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जळगावमध्ये उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना नॅनो खतं आणि फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. दरम्यान या तंत्रज्ञानाबाबत जनजागृती करणाऱ्या मोबाईल व्हॅनचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आणि आता एक मोठी बातमी. राज्यातील काँग्रेसच्या नवनियुक्त आमदारांची विशेष बैठक आज नागपुरात आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीत राज्यातील माजी आमदारही सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सर्व नवनिर्वाचित आमदारांशी चर्चा करणार असून
माजी आमदारांशी संवाद साधून पराभवाची कारण मीमांसा करणार असल्याचं कळतं. शिवाजीनगर हिंजवडी या शहरातील तिसऱ्या मेट्रो मार्गाच्या स्थानकाचं काम प्रगतीपथावर आहे. एकूण 23 किलोमीटर अंतराचं मेट्रो मार्गाचं काम पूर्णत्वाकडे आलंय. या मेट्रोमुळे हिंजवडी आयटी हबमध्ये काम करणाऱ्या काही लाख कर्मचाऱ्यांचा रस्त्यावरून प्रवास करताना होणारा त्रास वाचणार आहे. शिधापत्रिकेत तुमच्या घरातील शिधापत्रिकेमध्ये कुटुंबातील कोणत्याही सदस्याचं नाव अजूनही जोडलं गेलं नाही तर काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही घर बसल्या सदस्याचं नाव ऑनलाईन पद्धतीनं शिधापत्रिकेमध्ये जोडू शकणार आहात. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय.